केल्या, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि दुसऱ्या आठवड्यात विनियोजन बिलासहित ह्या सगळ्या पुरवणी मागण्या म्हणजे रकमा मंजूर झाल्या। वास्तविक सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर्षानुवर्ष विनियोजन बिल झालं म्हणजे चूक वाजलं आपल्या अधिवेशनाचं, परंतु तसं अजिबात होऊन दिलं गेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घेतला की आपल्याला 3 आठवडे म्हणजे 3 आठवडे चालवायचं, परंतु ज्या प्रकारे विरोधी पक्षाच्या सन्माननीय 50 सदस्य आहेत त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे तशा प्रकारे उपस्थित राहताना दिसत नव्हते। बऱ्याचदा प्रश्नोत्तराच्या तासाला समोरचं बेंच म्हणजे त्यांच्या समोरची बाजू ही मोकळी असलेली पाहायला त्या ठिकाणी मिळायचे आणि त्यांना ज्या प्रकारे या अधिवेशनाच्या निमित्तानं छाप पाडायला संधी होती ती काही त्यांना पाडता आली नाही। त्याच्यातून त्याची उदासीनताच आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली आणि एकंदरीतच हे कामकाज होत असताना काही चांगल्या घटना घडल्या, परंतु काल जी घटना घडली ती खरोखरीच आजपर्यंत मी आता 35 वर्ष इथं ह्या विधिमंडळामध्ये येतोय, अशा प्रकारची घटना कधी घडलेली नव्हती आणि त्याला जरा गालबोट लागलं। त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच खेद आहे। वास्तविक ह्या कॅम्पसमध्ये सगळा अधिकार हा सभापती महोदय आणि विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांचा असतो। काही दिवस एवढी गर्दी असायची की चालायला पण यायचं नाही, महिलांची पण पंचायत व्हायची की एवढी गर्दी तिथं राहायची। ह्या काही घटना घडल्या। या अधिवेशनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या लक्षवेधी कधी झाल्या नाही। एकेका दिवशी 25 लक्षवेधी आणि अर्ध्या तासाच्या 11 12 चर्चा। अक्षरशः सगळ्या मंत्रिमंडळाचं तर खरं अभिनंदन केलं पाहिजे, कारण रात्री 3ला 3:30ला सांगायचे उद्या 3 ह्या तुमच्या लक्षवेधी लागल्या। बरं त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायचा म्हटलं तर ते बिचारे झोपलेले असायचे। त्याच्यावर सकाळी लवकर तयार, आता मला सकाळी लवकर मी तयारच असतो त्याच्यावर काही प्रश्न नाही, पण बाकीच्यांची पंचायत त्या ठिकाणी व्हायची। ते बरोबर आहे, परंतु ते झालं ना। आम्ही तर बघत होतो एवढ्या इतक्या वर्षाच्या इतिहासात एवढ्या अर्ध्या तासाची चर्चा पण आणि लक्षवेधी पण इतक्या पार पडलेल्या आपण कधी विधलेलं नाही। तुम्ही बघा मगाशी ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी केला, पण महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे साधारण होतं, त्याचे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती, आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते, 25 जणांची समिती होती। त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते। त्यांनाही आनंद वाटला, चला आपल्याला टाकले आता चर्चा आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत भागच घेता येत नाही आणि माऱ्या इथे त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे, चर्चेत जोरात मांडा, अमकं करा तमकं करा, परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही त्यावेळेस त्यांचे अक्षरशः इतके चेहरे केविलवाणी झालेले होते। त्यांना काहीच नाही ठरून नाही, त्यांना ते काही दूधखोळे आहेत का? ते इतके वर्ष यांच्या सगळ्यांच्या पेक्षा ते जास्त काळ राजकारणातले समोरचे लोक आहेत, दूधखोळे नव्हते, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ठीक आहे हरकत नाही, आणि नंतर वरनं दाट्टे आला, तुम्ही का विरोध केला नाही, आमका का केलं नाही, मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी मुद्दे काढून ते असं करायचं तसं करायचं, त्याला काही अर्थ नव्हता। आणि एकंदरीतच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, आम्ही पण बघत होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देण्याची आमची सगळ्यांची मानसिकता होती, तयारी होती। ही गोष्ट निर्विवादपणे या निमित्तानं सत्य होती, हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि एकंदरीतच पुढचं अधिवेशन 8 डिसेंबरला नागपूरला होणार आहे आणि एकंदरीत जे काही कामकाज झालं ते मोठ्या प्रमाणावर झालं। कुठल्याही गोंधळामध्ये एकही बिल मंजूर करण्यात आलं नाही। ज्या बिलांच्या बाबतीत महत्त्वाची चर्चा व्हायला पाहिजे होती त्याची चर्चा झाली गेली। काही महत्त्वाच्या बिलांना रिप्लाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला, काही म्हणजे असं कुठंच काही हे केलं गेलं नाही, आपलं कसाही बिलं काढून घेतली, गोंधळ घातलाय। मागं अनेकदा सभागृहामध्ये गोंधळ घातला जायचा आणि त्यावेळेस 5-5, 6-6, 7-7 बिलं काढली जायची, परंतु तसं कुठंही वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये घडलेलं आपल्याला पण पाहायला मिळालं नाही। ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। त्या पद्धतीनं हे एकंदरीत अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आलेलं आहे। पण कालची जी गोष्ट झाली ते निश्चितपणे थोडीशी त्याला गालबोट लावणारी आहे।
हे मात्र आम्ही कुणीच नाकारू इच्छित नाही. पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही याबद्दलची खबरदारी निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती महोदय घेतील. याहीबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. धन्यवाद. विपक्ष विधानसभा पहला सवाल, और दूसरा जो 3 सप्ताह का जो लेने का जो निर्णय सरकार ने किया था, क्या विपक्ष के पास मुद्दे नहीं बचे थे और सरकार अपने? देखिए, वैसे भी विपक्ष के पास मुद्दे है ही नहीं, इसीलिए वो सभागृह